होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? बघा, होमिओपॅथी म्हणजे लाईक क्युअर्स लाईक. म्हणजे होमिओपॅथी ही एक नियमांवर आधारित उपचार पद्धती आहे. लोकांमध्ये असा खूप मोठा गैरसमज आहे आणि वाटतच की होमिओपॅथीमध्ये खूप वेळ लागतो आजार बरा होण्यासाठी. तर मग हे एक्झॅक्टली. बेसिकली हा अतिशय मोठा गैरसमज आहे. आजकाल आपण बघतो की बीपी किंवा डायबिटीस हे खूप प्रमाणात वाढलेले आहे. या आजारांवर सुद्धा होमिओपॅथी काम करतं का? एक्झॅक्टली. होमिओपॅथी अशा आजारांसाठी खूप चांगलं काम करतात. पहिली गोष्ट म्हणजे काय होतं की हे जे आजार आहेत म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे जे आजार आहेत हे जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहेत. लोकांचं टेन्शन, एन्झायटी, स्ट्रेस यावर होमिओपॅथी काम करतं. डेफिनेटली खूपच चांगल्या पद्धतीने काम करतं. होमिओपॅथी इंजेक्शन स्वरूपात देता येते का? नाही. डॉक्टर, तुम्ही सांगितलं होमिओपॅथी ची जी ट्रीटमेंट आहे ती सगळ्या आजारांसाठी आहे. मग काही आजार हे खूप दीर्घ काळासाठी असतात. मग एवढी लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यायची तर मग आर्थिक बाब सुद्धा पाहावी लागते. याही गोष्टीचा आम्ही विचार केला. असे जे पेशंट आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती फारच डळमळीत आहे त्यांना आपण डेफिनेटली आपल्या साईडनी खूप चांगली मदत करायचा प्रयत्न करतो. हॅलो, नमस्कार. मी शुभाली जोशी तुम्हा सगळ्यांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, सगळ्यांनाच कधी ना कधीतरी आजारांना सामोरं जावंच लागतं. मग यासाठी आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जात असतो. कोणी ॲलोपॅथीकडे जातं, कोणी आयुर्वेदाकडे जातं. तर असे वेगवेगळ्या डॉक्टरांचा आपण सल्ला घेत असतो. पण आज आपण होमिओपॅथी याबद्दल जाणून घेणार आहोत. कारण तुम्ही ऐकलं असाल होमिओपॅथी म्हणजे त्या साबुदाण्याच्या गोळ्या. त्यात कधी तुम्ही लहानपणी त्याचा अनुभव घेतला असेल किंवा कोणीतरी या गोळ्या घेताना पाहिलं असेल. त्याबद्दल होमिओपॅथीबद्दल तुमच्या मनात काही स्पष्ट अस्पष्ट अशा संकल्पना तयार झाल्या असतील की हे फक्त छोट्या मोठ्या आजारांसाठीच लागू होतात, मोठे आजार काही आणि बरे होत नाही. तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. कारण की आज आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर महेश सावंत सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. सरांबद्दल एक खासियत म्हणजे त्यांचे आता पुण्यामध्ये 2 क्लिनिक आहेत आणि त्यांचे पेशंट फक्त पुण्यात किंवा महाराष्ट्रात किंवा फक्त इंडियामध्ये नाही तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आहेत. आणि खूप छान अनुभव बाहेरच्या देशातील लोकांना सुद्धा आहे. तर असे सखोल ज्ञान होमिओपॅथीबद्दल असलेले डॉक्टर आज आपल्याला लाभले आहेत. त्यामुळे होमिओपॅथीबद्दल तुमच्या असलेल्या शंका नक्कीच दूर होणार आहेत. चला तर मग वेळ न वाया घालवत आपण सरांशी चर्चा करायला सुरुवात करूयात. सर, तुमचं खूप खूप स्वागत या शो मध्ये. तुम्ही वेळात वेळ काढून आलात, खूप छान वाटलं आम्हाला. सध्या तर आधी सुरुवातीला माझा प्रश्न तुमच्याबद्दल जाणून घ्यायला मला आणि आमच्या प्रेक्षकांना खूप आवडेल. येस, डेफिनेटली. मी साधारण 2008 पासून पुण्यामध्ये होमिओपॅथी क्लिनिक रन करतो. माझी सध्या पुण्यामध्ये 2 क्लिनिक्स आहेत. एक कल्याणनगर पुणे इथे आहे आणि दुसरं जे आहे ते धानोरी पुणे इथे आहे. अच्छा, पुण्यात 2 ठिकाणी आहेत. 2 ठिकाणी क्लिनिक सध्या चालू आहेत आणि सर्वसाधारण मी 17 ते 18 वर्ष फक्त होमिओपॅथिकच प्रॅक्टिस करत आहे. 17-18 वर्ष या क्षेत्रामध्ये, या ह्याच्यामध्ये बरेच पेशंट्स तुम्ही बघितलेत. सुरुवातीला सर्वसाधारण 6 महिने किंवा 1 वर्ष एक वेटिंग पिरियड असतो. पण नंतर पण मी ज्यावेळी होमिओपॅथिक प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस लोकांमध्ये याच्याबद्दल जनजागृती एवढी नव्हती. म्हणजे अवेअरनेस फारच कमी होता. तर सुरुवातीला ते चॅलेंजेस आलेली. पण जसं लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट झाला, जनजागृती निर्माण झाली, लोकांना आपल्या औषधाने फरक पडायला लागला, त्याच्यानंतर मग पेशंटचा फ्लो आता चांगला आहे. होमिओपॅथीवर लोक विश्वास ठेवायला लागली. आता तर त्यांना कळायला लागलं की होमिओपॅथी पण एक चांगली इफेक्टिव्ह पद्धत आहे, उपचार पद्धती आहे, जिथे आजार पूर्णतः नाहीसा होऊ शकतो, बरा होऊ शकतो. असं आधीपासूनच तुमचं डिसाइडेड होतं का? जसं की लहान मुलांना कधी विचारलं, सांगतात मी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, तर तुम्ही सुद्धा असं कोणाला सांगितलं होतं का की हो मी डॉक्टर होणार आहे? नाही, म्हणजे असं काही प्री प्लॅन नव्हता. सुरुवातीला म्हणजे आमच्या वेळेस त्यावेळेस एक एंट्रन्स एक्झाम होती. त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये मला होमिओपॅथीला ऍडमिशन मिळालं. आणि म्हणजे मला पहिल्यांदाच फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मला BHMS म्हणजे होमिओपॅथीचा जो कोर्स आहे त्यासाठी मला ऍडमिशन मिळालं. आणि जसं मग मी त्याचा अभ्यास चालू केला त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये एक आवड निर्माण झाली होमिओपॅथीमध्ये. त्याच्यानंतर मला इतर पॅथीमध्ये पण मला ऍडमिशन मिळत होतं, म्हणजे MBBS किंवा BAMS ला पण मी ते नाकारलं आणि मी फक्त BHMS वरच फोकस केला.
आणि हळूहळू मला ह्या पॅथीबद्दल एक आकर्षण निर्माण झालं किंवा आवड निर्माण झाली. आणि त्याच वेळेस मी डिसाईड केलेलं की मला पुढे जाऊन होमिओपॅथीमध्येच करिअर करायचं आहे, पुढे जाऊन होमिओपॅथीमध्येच प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्याच्यामुळे मी आजही होमिओपॅथिकच प्रॅक्टिस करतोय. म्हणजे आधी असंच एंट्रन्स दिली आणि मग BHMS ला exactly. ऍडमिशन मिळाली आणि मग कळालं की हीच आपली पॅशन आहे, हीच एक्झॅक्टली. म्हणजे ज्यावेळी मी होमिओपॅथीचा अभ्यास करायला लागलो त्यावेळेस कुठेतरी मला असं वाटायला लागलं की माझी मानसिक अवस्था आणि हे होमिओपॅथी किंवा मी हेच करू शकतो हे मला कुठेतरी जाणवायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग मी याचाच अभ्यास चालू केला. तुम्ही म्हणालात की आधी लोकांमध्ये खूप अवेअरनेस नव्हता या गोष्टीवर, Exactly. घरच्यांचं मग प्रेशर काही त्यावेळेस की अरे हे नक्कीच, का कारण MBBS ला सुरुवातीला- मिळते ऍडमिशन. नक्कीच सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता, कारण त्यावेळीची आमची आर्थिक परिस्थिती खूप काही चांगली नव्हती. तर त्याच्यामुळे घरातले सांगताना पण हे बरोबर, सांगायचं की हो. इंजेक्शन गोळ्या हे असंच दे, पण ते माझ्या मनाला पटत नव्हतं. कारण की पेशंट त्यांच्याचकडे येतात. एक्झॅक्टली. आणि पेशंट पण डिमांड करायचे की डॉक्टर आम्हाला इंजेक्शन द्या, गोळ्या अच्छा. द्या. तर त्याच्यामुळे मी माझ्या क्लिनिकमध्ये एक बोर्ड लावला की इथे इंजेक्शन दिलं जाणार नाही, इथे कोणतीही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट दिली जात नाही, इथे फक्त होमिओपॅथिकच औषधं दिली जातात. तर त्याच्यामुळे त्या एका कारणामुळे पण पेशंटचा फ्लो सुरुवातीला कमी होता. होता. पण अरे ज्यावेळी बापरे. त्यांना अनुभव आला की होमिओपॅथिक औषधांनी पण आपला आजार बरा होतो आणि कोणतेही इंजेक्शन्स किंवा वेगळी महागडी औषधं न घेता, कोणतीही सर्जरी न करता जर माझा आजार बरा होतो तर डेफिनेटली होमिओपॅथी खूप चांगलं आहे. आणि मग हळूहळू तो फ्लो वाढत गेला. पण आधी मग स्ट्रगल खूप होता तुम्हाला. सुरुवातीला काही महिने काही दिवस हा स्ट्रगल होता. पण पाठीस तुम्ही लावल्यावर कोण डॉक्टर, सर्दी खोकल्यासाठी कोण येणार डॉक्टर? हो. आणि कारण बेसिकली कुठेतरी तो एक विरोधाभास होता होमिओपॅथी आणि इतर पॅथींबद्दल. आणि होमिओपॅथी बद्दलची श्रद्धा किंवा एक आपण म्हणू शकतो एक पॅशन जी माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळेच मी होमिओपॅथी करू शकलो, जरी चॅलेंजेस आले किंवा तसं काही वातावरण नव्हतं तरी पण. खरंच आहे, होमिओपॅथी बद्दलची तुमची श्रद्धा आणि विश्वास एवढा दृढ होता, त्यामुळेच तुम्ही हो. आता सांगितलं की मल्टिपल तुमच्याकडे आजारांचे पेशंट्स आलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही खूप छान नक्कीच. रिझल्ट दिलेले आहेत. असे रेअर डॉक्टर खरंच खूप कमी पाहायला मिळतात की ज्यांची मनापासून श्रद्धा आणि भक्ती असते आपल्या कामावर आणि तेच मला वाटतं बेस्ट रिझल्ट देऊ शकतात. Yes, तर definitely. जसं की आपण म्हणतो एखाद्या मातीचा गोळा हे करण्यासाठी चांगल्या याची गरज असते, त्याचप्रमाणे एखाद्या छोट्या मुलाला एका चांगल्या शिक्षकाची गरज असते. तर मला वाटतं एखादा आजार बरा होण्यासाठी चांगल्या डॉक्टरांची सुद्धा गरज असते की ज्याला आपल्या कामावर श्रद्धा भक्ती आहे आणि एवढा कॉन्फिडन्स आहे. तर मग नक्कीच मला वाटतं होमिओपॅथीवर आता लोकांची पण श्रद्धा बसणार आहे असं मला वाटतं. खरंच खूप छान डॉक्टर. आता सर मेन मुद्दा आपला, होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? बघा, होमिओपॅथी म्हणजे लाईक क्युअर्स लाईक. म्हणजे होमिओपॅथी ही एक नियमांवर आधारित उपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला फरक दिसणार नाही. अच्छा. म्हणजे होमिओपॅथीमध्ये पेशंटला नियम फॉलो करावे लागतात, डॉक्टरांना पण नियमांचं म्हणजे नियम फॉलो करावे लागतात आणि त्या नियमांना धरूनच औषध द्यावं लागतं, पहिली गोष्ट म्हणजे. आणि ही अतिशय नैसर्गिक पद्धत आहे जी आपल्या बॉडीची एक प्रतिकार शक्ती आहे किंवा बरं करण्याची जी शक्ती आहे त्याला सुधारलं जातं औषधाने. प्रतिकार शक्ती वाढवण्याचं Exactly. काम होमिओपॅथीमध्ये केलं. एक्झॅक्टली. आणि तीच शक्ती, तीच प्रतिकार शक्ती किंवा बॉडीमध्ये जी बरं करण्याची जी शक्ती आहे त्याला ज्यावेळी दुरुस्त केलं जातं त्यावेळेस पेशंट आपोआपच बरा होतो. अच्छा. त्याला सारखं वेगवेगळ्या कंडिशनसाठी वेगवेगळी औषधं देण्याची गरज लागत नाही. पण मग लोकांमध्ये असा खूप मोठा गैरसमज आहे आणि वाटतच की होमिओपॅथीमध्ये खूप वेळ लागतो आजार बरा होण्यासाठी. तर मग हे एक्झॅक्टली. बेसिकली हा अतिशय मोठा गैरसमज आहे. पेशंटच्या मनामध्ये हा जो गैरसमज आहे हा पूर्वीपासूनच गैरसमज आहे आणि त्याच्यामुळे सुरुवातीपासून जेव्हा मी बघत होतो त्यावेळेस पेशंटना तेवढी जनजागृती नव्हती आणि त्याच्यामुळे पेशंट येत नव्हते. पण ज्यावेळी पेशंटने स्वतःहून अनुभव घेतला त्यावेळेस मग ही जनजागृती वाढत गेली आणि पेशंटची संख्या वाढत गेली. त्याच्यामुळे पेशंटच्या मनामध्ये हे जे काही आहे की होमिओपॅथिक औषधं अतिशय उशिरा काम करतात किंवा स्लो काम करतात असं नाहीये. बऱ्याचदा ते पेशंटच्या आजारांवर डिपेंड आहे. होमिओपॅथीमध्ये जनरली जुने आजार पूर्णतः बरे होतात, असं काही नसतं की आजार बरा होत नाही. पूर्णतः बरे होऊ शकतात, बरे होतात, पण त्यासाठी पेशंटने पूर्ण माहिती देणं आवश्यक आहे.
जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे औषधं म्हणजे होमिओपॅथीचे जे काही नियम आहेत ते फॉलो केले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर पॅथीमध्ये कुठेतरी याला लिमिटेशन्स आहेत, जे होमिओपॅथीमध्ये तेवढे लिमिटेशन्स नाही. नाही. मग हे होमिओपॅथी सगळ्या वयोगटांसाठी सुरक्षित आहे का? तुम्ही म्हटलं काही काही फॉलो केले पाहिजे, तुमचे रूल्स काही आहेत ते? एक्झॅक्टली, सगळ्या वयोगटांसाठी होमिओपॅथिक औषधं सुरक्षित आहेत. म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध जे पेशंट आहेत त्या सर्वांना ही औषधं अतिशय इफेक्टिव्ह आहेत. याच्यामध्ये बेसिकली ह्या गोळ्या अतिशय गोड असतात, तर त्याच्यामुळे लहान मुलांसाठी तर एकदम म्हणजे चॉकलेट सारखाच त्यांना वाटतं. आणि ते कोणत्याही प्रकारची कटकट करत नाहीत, पेशंटला जबरदस्ती करावी लागत नाही. पेशंट एकदम इझिली ह्या गोळ्या घेतात आणि गोळ्या कॅरी करणं पण अतिशय सोपं आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं फ्रीज किंवा रेफ्रिजरेटर किंवा अमुकच वातावरण पाहिजे असं काही नसतं. तर त्याच्यामुळे एकदम इझी मेथड आहे, इझी कॅरी करायला आहे. तर त्याच्यामुळे सहज सोपं आहे. मग या होमिओपॅथीमध्ये साईड इफेक्ट नसतातच का म्हणजे गोळ्यांचे? कारण की तुम्ही म्हटला लहान मुलांना पण अगदी खूप मागे लागावं नाही लागत, तर मग त्यांनी डोस डबल घेतला तरी चालू शकतं का? साईड इफेक्ट नसतात? बेसिकली मुळात हा एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की त्यांना असं वाटतं की होमिओपॅथिक औषधांचे साईड इफेक्ट नसतात. तर हा एक मोठा गैरसमज आहे. जर चुकीचं औषध घेतलं, चुकीचे डोसेज घेतले तर त्या औषधाचे दुष्परिणाम पेशंटला दिसू शकतात. तर त्याच्यामुळे कोणतंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे एक औषध आहे, हे काय गोड गोळी नाहीये. तर त्याच्यामुळे जर औषध तुम्हाला बरं करू शकतं तर तेच औषध तुम्हाला बिघडवू पण शकतं. तर त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घ्यायचं नाही. आणि एकदम हलक्यामध्ये नका घेऊ की अरे ह्या काय एकदम सर्वसामान्य गोळ्या आहेत, त्याने काय होणार आहे. गोड गोळ्याच आपल्याला वाटतात, म्हणजे पेशंटला वाटताना असं वाटतं की अरे एकदम साध्या आणि साखरेच्या गोळ्या आहेत, त्याने काय होणार आहे. पण एक्झॅक्टली असं नसतं. म्हणजे याचे दुष्परिणाम होऊ शकतात जर आपण चुकीच्या पद्धतीने चुकीचे डोसेज घेतले तर. त्याच्यामुळे असं नका करू. मग हे साखरेच्या ज्या असतात त्या सगळ्या आजारांसाठी एकसारख्याच असतात का काय? म्हणजे कारण की दिसताना सारख्याच दिसतात त्या सगळ्यांना. बेसिकली साखरेच्या ह्या ज्या गोळ्या आहेत हे फक्त एक वेव्हिकल म्हणजे ते औषध देण्याचं एक माध्यम आहे. अच्छा, ऍक्च्युली औषध वेगळं असतं. ओके, त्याच्या आत जे त्याच्यामध्ये आपण काही लिक्विड टाकतो जे की अचूक औषध असतं, जे होमिओपॅथिक औषध असतं. आणि ह्या ज्या साखरेसारख्या गोड गोळ्या ज्या दिसतात साबुदाण्यासारख्या, तर ह्या गोळ्या फक्त एक माध्यम आहे औषध देण्याचं. अच्छा, ते फक्त. पण मग एक पर्टिक्युलर आजार एका व्यक्तीला आहे तर मग तोच आजार दुसऱ्या माणसाला असेल तर मग का व्यक्तिपरत्वे त्या गोळ्या बदलत जातात किंवा त्याच्यातल्या? एक्झॅक्टली, होमिओपॅथीमध्ये बेसिकली आजार ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये आजारापेक्षा त्या व्यक्तीला जास्त महत्व दिले जाते. म्हणजे त्या व्यक्तीला पूर्ण समजून घ्यावं लागतं. एक व्यक्ती म्हणून ती कशी आहे, बदलत जातात. एक्झॅक्टली, एक व्यक्ती म्हणून ती कशी आहे, त्याची जीवनशैली कशी आहे, त्याची मानसिकता कशी आहे, त्याची विचारसरणी कशी आहे, त्याचं वागणं कसं आहे, आवडीनिवडी कशा आहेत, ह्या सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतर औषधं डिसाईड केलं जातं. मग त्याच्यामुळे आजारापेक्षा व्यक्तिपरत्वे औषधं बदलली जातात, पहिली गोष्ट. याचा अर्थ असा नाही की आम्ही आजाराला नजरअंदाज करतो असं नाहीये, दुर्लक्ष करतो असं नाहीये. तर आजार पण डोक्यात ठेवून म्हणजे त्या आजाराची लक्षणं आणि त्या व्यक्तीची काही वैयक्तिक लक्षणं, ही सगळी लक्षणं एकत्रितपणे विचारात घेऊन औषध दिलं जातं आणि त्याच्यामुळे त्याचा आजार पूर्णतः बरा होतो. हो, तुम्ही म्हणजे असं ऐकलंय मी, हिस्ट्री तुमची काढून घेण्याचे हिस्ट्री सेशन्स असतात. यामध्ये नेमकं काय असतात? ते एक तासाचे सेशन्स असतात. बऱ्याच वेळेस कसं असतं की काही वेळेस कसं असतं की आता ज्यावेळी पेशंट काही आजार घेऊन येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता शारीरिक काही त्रास आहे, जसं की आता समजा माझा गुडघा दुखतोय, तर गुडघा दुखतो, ह्या गुडघेदुखीच्या रिलेटेड आपण त्याला प्रश्न विचारतोच. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळी आपण त्याला मानसिक त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल ज्यावेळी प्रश्न विचारतो त्यावेळेस पेशंट सहजासहजी लगेच सांगत नाही. एकदम तुरळक पेशंट असतात, ते लगेच सगळ्या गोष्टी सहजपणे सांगतात. पण बरेच पेशंट त्यांचे मानसिक ताणतणाव, त्यांची लाईफस्टाईल, त्यांची पर्सनल लाईफ याच्याबद्दल डॉक्टरांना पूर्णतः कल्पना देत नाही. त्याचा इफेक्ट सुद्धा आजारांवर होत असतो. कारण बऱ्याच वेळा बरेचसे त्रास जे आहेत हे मानसिक ताणतणावानंतरच होतात. त्यांची जी कारणं आहेत ती त्यांच्या जीवनशैलीमध्ये लपलेली असतात, मानसिक तणावामध्ये लपलेली असतात. मग हे कारण नेमकं काय आहे हे शोधण्यासाठी आपल्याला पूर्ण हिस्ट्री घेणं गरजेचं असतं. मग होमिओपॅथी फक्त मानसिक आजारांवर काम करते का? बिलकुल नाही, मानसिक आजारांवरच फक्त काम करतच नाहीये. होमिओपॅथी हे सगळ्या गोष्टींवर काम करतं, सगळ्या आजारांवर काम करतं. पण होमिओपॅथीमध्ये एक व्यक्ती म्हणून ती कशी आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण
प्रत्येक व्यक्तीची संवेदनशीलता वेगळी आहे, सेन्सिटिव्हिटी वेगवेगळी आहे. म्हणजे जसं की मला एखादा जर विचार खटकतो तर तोच विचार दुसऱ्या व्यक्तीला खटकेल असं नाहीये, हो. किंवा इतरांना खटकेल असं नाही. मग ज्या विचारानं मी संवेदनशील आहे त्या संवेदनशीलतेमुळे आपण आजारी पडू शकतो किंवा आपल्याला आजार पुन्हा पुन्हा होऊ शकतो. अच्छा. म्हणजे समजा एखादा राग माझ्या डोक्यामध्ये लहानपणापासून आतापर्यंत आहे, तर त्या रागामुळे माझ्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे आणि मी आजारी पडू शकतो. मग आता होमिओपॅथीमध्ये ह्या गोष्टींचा आपल्याला पूर्णपणे जाणून घ्याव्या लागतात, पूर्ण ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात आणि मग औषधाची निवड करावी लागते. आपण जर फक्त शारीरिक त्रास फक्त विचारात घेऊन जर औषध जर दिलं तर ते औषध त्या सखोल भागापर्यंत पोहोचणार नाही. ओके. कारण जोपर्यंत मानसिकरित्या तो पेशंट पूर्णतः बरा होत नाही, तो डेटा डिलीट होत नाही त्याच्या डोक्यातनं किंवा ती गोष्ट जात नाही, तोपर्यंत ते आजार त्याचा पाठलाग सोडत नाही आणि मग ते पुन्हा वारंवार ते त्याला होत राहतात. मुळावर काम करतं Exactly. म्हणजे होमिओपॅथी प्रत्येक आजाराच्या. एक्झॅक्टली. तुम्ही मगाशी तुमच्या उत्तरामध्ये आलं की गुडघ्याचा, आजकाल आपण बघतोय गुडघेदुखी, मला ते क्लिक झालं, गुडघेदुखी खूपच वाढतीये. मग 40 नंतर मला वाटतं बऱ्याच जणांना रे दुखतोय बरोबर आहे. खूप चालून, गाडी चालवून. हा. आणि वयोवृद्धांमध्ये तर हे प्रमाण तर आहेच आहे. एक्झॅक्टली. तर या आजारांवर सुद्धा तुमच्याकडे उपचार आहेत का होमिओपॅथीमध्ये? हो, नक्कीच आहेत. हो. आहेत. होमिओपॅथीमध्ये गुडघेदुखीसाठी पण उपचार आहेत. संधिवात किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर जे म्हटलं हो जातं, हो हो. म्हणजे बरेचसे जुने आजार जिकडे इतर पॅथीमध्ये लिमिटेशन्स आहेत तिथे होमिओपॅथीमध्ये खूपच चांगला स्कोप आहे. पेशंट होमिओपॅथीच्या माध्यमातून बरे होऊ शकतात जर त्याने व्यवस्थितपणे जर औषधं घेतली, अच्छा. डॉक्टरांनी सांगितलेले नियम जर फॉलो केले तर डेफिनेटली त्यांना खूप चांगला फरक दिसून येतो. तुमच्याकडे कोणता असा पेशंट आलाय की गुडघ्यांचा त्रास खूप होता प्रचंड, पण हो. होमिओपॅथीने बरा Exactly. झाला? माझ्याकडे एक साधारण 72 वर्षाचे गृहस्थ आहेत, ते अच्छा. अजूनही ट्रीटमेंट घेतात वेगळ्या कारणासाठी. तर त्यांना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास होता, त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस होता. त्यांना सर्वसाधारण 3rd to 4th ग्रेड ऑस्टिओआर्थरायटिस होता, ज्याच्यामध्ये कार्टिलेज पूर्णपणे फाटलं जातं, MRI मध्ये दिसून येतं आणि त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. मग ऑपरेशन एक्झॅक्टली. पण त्या पेशंटला ऑपरेशन करायचं नव्हतं. बरेच लोक आपल्याकडे आहे, पहिली टाळतात. गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पेशंटला सरळ चालताना पण त्रास व्हायचा. म्हणजे 10 पावलं चालल्यानंतर त्यांना कुठेतरी विश्रांती घ्यावी लागायची, म्हणजे कुठेतरी बसावं लागायचं. एवढा मेजर. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जिना वर खाली करणं म्हणजे त्यांच्यासाठी एकदम अच्छा. अवघड टास्क होता. ते करूच शकत नव्हते, कारण ज्यावेळी त्यांना जिना चढावं लागायचं त्यावेळेस त्या पायावर खूप जास्त ताण यायचा, गुडघ्याला सूज पण होते. मग आता ते होमिओपॅथीच्या माध्यमातून ते आता साधारण 3 ते 4 किलोमीटर पर्यंत सहज चालतात. अरे वा. डेली जिनावर खाली करतात, तरी पण त्यांना काही दुखत नाहीये. म्हणजे त्यांचं जे दुखणं आहे ते जवळजवळ 80 ते 90% सबसाईड झालेलं आहे. मला वाटतं हे खरंच खूप एक्झॅक्टली. खूप रेअर ऐकलंय मी की होमिओपॅथीकडे गुडघेदुखीच्या आजारांसाठी कोणी पेशंट गेला असेल आणि एवढे छान. नाही, हे एक तुमच्याकडून उदाहरण आहे, पण असे बरेच पेशंट जे संधिवातासाठी पण येतात किंवा गुडघेदुखीसाठी पण येतात. खरंच मी पहिल्यांदाच ऐकलं असेल आणि प्रेक्षक मित्रांनी सुद्धा पहिल्यांदाच की कुठलाही पेशंट छोट्या मोठ्या आजारांसाठी होमिओपॅथीकडे गेल्याचं ऐकलंय, पण गुडघेदुखीसाठी आणि एवढे छान रिझल्ट आलेत म्हणजे खरंच होमिओपॅथी काम करतं. पण मग असा समज आहे लोकांमध्ये की होमिओपॅथी फक्त क्रोनिक आजारांवरच काम करतं, तर मग ते कितपत खरं आहे डॉक्टर? हा पण एक मोठा गैरसमज आहे. बऱ्याच वेळा होमिओपॅथीकडे क्रोनिक आजारांसाठीच पेशंट येतात. त्यांना असं वाटतं की सर्दी, ताप, खोकला यांना लगेच इमर्जन्सी औषधं लागतात किंवा लगेच बरं झालं पाहिजे, ताप लगेच उतरला पाहिजे, लगेच गेला पाहिजे आणि तो होमिओपॅथीने लगेच जात नाही, असं त्यांचा एक गैरसमज असतो. पण असं होत नाही. बघा, आता मी 2008 पासून प्रॅक्टिस करतो, माझ्याकडे एकदा पण असा पेशंट आला नसेल का? एक साधा प्रश्न आहे ना, 2008 आणि 2026 आहे, म्हणजे तापाचा पण पेशंट तुमच्याकडे की ताप, सर्दी. म्हणजे मी तेच म्हणतो, म्हणजे तापाचे पण पेशंट होमिओपॅथीने पूर्णतः बरे होतात. हा एक लोकांचा गैरसमज आहे की आपल्याला ॲलोपॅथिकच औषध घेतलं पाहिजे किंवा इंजेक्शनच घेतलं पाहिजे, असं नाहीये. होमिओपॅथीमध्ये ऍक्यूट आणि क्रोनिक असे आजारांचं विभाजन केलेलं आहे. तर ऍक्यूट आजार बरं करण्याची एक वेगळी मेथड आहे, क्रोनिक आजार बरं करण्यासाठीची मेथड वेगळी आहे. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळ पेशंट असंही वाटतं की अरे हे औषध पुन्हा डॉक्टर पूर्ण खूप जास्त प्रश्न विचारणार आहेत, खूप जास्त माहिती घेणार आहेत, खूप जास्त अभ्यास करणार आहेत आणि मग औषध देणार आहेत. मग ते ऍक्यूट आजार कधी बरा करायचा, म्हणजे ताप कधी बरा व्हायचा? तर असं नाहीये. तापामध्ये ऍक्च्युअली प्रेझेंटेशन एकदम क्लिअर असतं.
म्हणजे अच्छा. पेशंटची मानसिक अवस्था किंवा बऱ्याच वेळा कसं असतं की ज्यावेळी ताप येतो त्यावेळेस पेशंट डल होतो, अंगदुखी असते, डोकेदुखी असते, किंवा ही जी लक्षणं जी बरोबर, असतात सामान्य ती एकदम लक्षण. क्लिअर कट असतात. हो. त्याच्यामध्ये काही लपवाछपवी नसते. म्हणजे फक्त ऑब्झर्व करावं लागतं, निरीक्षण करावं लागतं, पेशंटला तपासावं लागतं आणि आपण लगेच औषध डिसाईड म्हणजे करू जसं शकतो. फक्त गोळ्या इंजेक्शन घेऊन अगदी 2 दिवसात ताप उतरतो, एक्झॅक्टली. तसाच होमिओपॅथीमध्ये सुद्धा होमिओपॅथीमध्ये पण होऊ 2 ते 3 दिवसामध्ये आजार बरा होतो. ओके. डॉक्टर, होमिओपॅथीमध्ये डायग्नोसिस महत्वाचं असतं का? एक्झॅक्टली. होमिओपॅथीमध्ये डायग्नोसिस खूपच महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की डॉक्टर फक्त माहिती विचारतात, हम्म. पर्सनल क्वेश्चन विचारतात, हो. पर्सनल प्रश्न विचारतात, आजाराबद्दल काहीच जाणून घेत नाहीत. हम्म. तर तसं नाहीये. तर होमिओपॅथीमध्ये पण डायग्नोसिस खूप महत्वाचं आहे. डायग्नोसिस का महत्वाचं आहे? कारण आपल्याला डायग्नोसिसमुळे हम्म. आजाराची स्थिती काय, समजतं. आजाराची स्थिती काय आहे, आजाराची ग्रेड काय आहे, ह्या आजाराचं प्रोग्नोसिस म्हणजे ह्या आजाराचं पुढचं भविष्य काय आहे, म्हणजे किती दिवसांमध्ये पेशंट बरा होऊ शकतो, किंवा किती क्रिटिकल याची सिच्युएशन आहे, किती ड्युरेशन आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आजाराची जर आपल्याला अवस्था जर समजली तर औषध सिलेक्शन करताना पण त्याचा फायदा होतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे डायग्नोसिस फक्त आजारापुरतं मर्यादित नाहीये, तर डायग्नोसिसमुळे आपल्याला मानसिक अवस्थेमधले पण काही बदल कळतात. म्हणजे काही काही ठराविक जे आजार आहेत, जसं की आपण आता काही नवीन संशोधन पण झालेलं आहे, जर्मन न्यू मेडिसिन नावाचं. हम्म. तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमचा जो अवयव जो खराब झालेला आहे त्या अवयवानुसार काही मानसिक ताणतणावामुळे ते झालेलं आहे. म्हणजे काही हो. मानसिक ताणतणाव आणि तो अवयव यांचं कनेक्शन आहे. मग ज्यावेळी एखादा आजार ज्यावेळी होतो, जसं की आता फॉर एक्झाम्पल जर आता गुडघ्याचं आपण घेऊ, हम्म. जर गुडघ्याचा जर काहीतरी आजार आहे तर तुमच्या मानसिक अवस्थेमध्ये त्या पद्धतीने बदल झालेले असतात. मानसिक तणाव तो पेशंट त्या पद्धतीने अनुभव करत असतो आणि त्याच्यामुळे त्यांना गुडघेदुखीचा त्रास जास्त होतो. याच्या व्यतिरिक्त पण बरीच कारणं आहेत, पण आजाराचं डायग्नोसिस करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते महत्वाचंच आहे. हो. होमिओपॅथीमध्ये मग एकच औषध का दिलं जातं? आपण बघतो की एकच एक्झॅक्टली. होमिओपॅथीमध्ये एकच औषध द्यावं लागतं, कारण बेसिकली कसं माहिती आहे ना की होमिओपॅथीमध्ये आपण पेशंटची पूर्ण हिस्ट्री घेतो, पूर्ण त्याची माहिती घेऊन त्याची जीवनशैली, मानसिक अवस्था ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन फायनली त्याच्यासाठी औषध निवडावं लागतं. म्हणजे त्याच्या आजाराचं स्वरूप, त्याची मानसिक अवस्था, जीवनशैली ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला एक औषध निवडावं लागतं की जे ह्या सर्व गोष्टींसाठी फिट आहे. अच्छा, जे त्यामुळे योग्य ते आहे. एकच आणि औषध. त्याच्यामुळे ते एकाच औषधावर जास्त फोकस केला जातो की ह्या एका औषधाने पेशंटमध्ये हे बदल कारण की दिसणार आहे. बाकीच्या ट्रीटमेंट घेताना कसं 5-7 प्रकार वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली हो, जातात हो. बऱ्याच वेळा. तर ते आपल्याला एक ती सवय झालेली असते. म्हणजे एका वेळेस एकच औषध देणं आणि त्याच्यामध्ये पण सूक्ष्म मात्रा, म्हणजे अतिशय कमीत कमी डोसेज देऊन पेशंटला बरं करण्याचा एक सिद्धांत आहे होमिओपॅथीमध्ये. अरे वा. म्हणजे पेशंटला सारखे वारंवार जर डोसेज द्यावे लागत असतील हम्म. तर कुठेतरी मिसमॅच होत आहे असं समजलं जातं. मग त्याच्यामुळे कमीत कमी डोसेज देऊन पेशंटला बरं करावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपण असं म्हणू शकतो की हे औषध एकदम अचूक आहे, औषध बरोबर काम करत आहे असं. अच्छा, म्हणजे त्यामुळे ते सारखे एकच सारखे औषध. डोसेज देण्याची गरज लागत नाही, सारखं औषध बदलवण्याची गरज लागत नाही. आता कळालं की एकच औषध का दिलं जातं. Yes. करेक्ट डॉक्टर. होमिओपॅथीमध्ये आहारांवर बंधनं येतात का? म्हणजे हो. सांगता का तुम्ही पेशंटला? नक्कीच. आहारांमध्ये बंधनं असतात, कारण बरेचसे आजार जे आहेत ना हे जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहेत. आजकालची जीवनशैली अतिशय खराब आहे. म्हणजे पेशंट व्यायाम करत नाहीत, खाण्यापिण्याच्या सवयी अतिशय खराब आहेत, आहार खराब आहे, त्याच्यानंतर झोप अवेळी आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आजाराला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्याने आजार वाढू शकतो. म्हणजे इथे औषधांचा रोल नाही, तर इथे बेसिक त्यांची जी लाईफस्टाईल आहे, ओके. जीवनशैली ही मुळातच चेंज करणं गरजेचं आहे. मी फक्त औषध देतोय आणि पेशंट त्यांची लाईफस्टाईल बदलत नाही, जीवनशैली बदलत नाही, तर त्या औषधाचा परिणाम होणार नाही. त्यामुळे म्हणजे आहार समजा आता लिव्हरचा पेशंट आहे ज्याचा लिव्हर खराब आहे आणि त्याला दारू बंद करणं हे गरजेचं आहे. नुसतं औषध घेऊन लिव्हर बरा होणार नाही. तर दारू बंद करणं गरजेचं आहे, जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि औषध पण तेवढंच इफेक्टिव्ह राहील असं. होमिओपॅथीमध्ये इम्युनिटी वाढते का या गोळ्या घेऊन? इम्युनिटी वाढते. बेसिकली ही जी औषधं आहेत होमिओपॅथीची, ही मुळात पेशंटची जी प्रतिकारशक्ती जी आहे ती मजबूत करण्यासाठीच दिली जाते. म्हणजे होमिओपॅथिक औषध हे ऍक्च्युली प्रतिकारशक्तीला मजबूत करतं आणि ती प्रतिकारशक्ती पूर्ण बॉडीची काळजी घेते. म्हणजे असलेले आजार नाहीसे केले जातात असं.
डॉक्टर, तुम्ही म्हणालात की पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्ही त्यांची सगळी हिस्ट्री जाणून घेता, तर मग होमिओपॅथीमध्ये मेंटल सिम्पटम्स का इतके महत्वाचे असतात? होमिओपॅथीमध्ये बेसिकली आपल्याला आजार तर जाणून घ्यावाच लागतो, पण आजाराव्यतिरिक्त आपल्याला पेशंट म्हणजे एक व्यक्ती म्हणून कशी आहे. कारण होमिओपॅथी ही जी ट्रीटमेंट आहे ना, ही इंडिव्हिज्युअलाइज बेसवर आहे. म्हणजे अच्छा. त्या व्यक्ती परत्वे ती औषधं बदलली जातात. तर त्याच्यामुळे त्यांची मानसिक अवस्था कशी आहे, त्यांनी कोणते कोणते प्रॉब्लेम फेस केले आणि त्यांची रिॲक्शन काय होती, त्यांची विचारसरणी कशी आहे, त्यांचं वागणं कसं आहे, बिहेवियर कसं आहे, आवडीनिवडी कशा आहेत, ह्या सर्व गोष्टी ज्यावेळी आपण समजून घेतो त्यावेळेस आपल्याला एक आराखडा येतो. आपल्याला नक्की कळते की नेमकं ही व्यक्ती म्हणून कशी आहे. अच्छा, म्हणजे त्यांची कोणताही संवेदनशीलता आजार कशी सुरू आहे. होण्याचं कारण हे मेंटल हेल्थवर पण असतं का, जोडलं गेलेलं आहे का? एक्झॅक्टली. ओके. कोणताही आजार सुरू होताना बऱ्याच वेळा काय होतं की मानसिक अवस्था किंवा मानसिक ताणतणाव हे जे आहे यांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, कळत नकळत. आपल्याला ते समजून येत नाही. आपल्याला असं वाटतं की हे रुटीन चालू आहे, आपण त्या फ्लो मध्ये असतो. बऱ्याच वेळा जेव्हा मी पेशंटना विचारतो तुम्हाला काय टेन्शन आहे, तर ते सांगत नाही. पण ज्यावेळी आपण त्यांची जीवनशैली समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कळतं की हे काय काय फेस करतात त्यांच्या लाईफमध्ये. कारण की मी ऐकलंय की बरेच जण म्हणतात, अरे या माणसाला कॅन्सर झाला, याला साधं सुपारी याचं कुठलं सुपारी खंडाचं व्यसन सुद्धा नव्हतं आणि याला एवढा मोठा आजार झाला. तर तुम्ही आता सांगताय की ते मेंटल हेल्थ. एक्झॅक्टली. असू बेसिकली शकतं. कसं असतं की आता हे सुपारी, तंबाखू ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे सगळे ट्रिगरिंग फॅक्टर आहेत. आजाराची जी उत्पत्ती आहे ती ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये चालू असते, त्याला एक ट्रिगर लागतो. म्हणजे आपण ज्यावेळी म्हणतो की अनुवंशिकता, म्हणजे माझ्या मागच्या पिढीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री होती, ह्या अनुवंशिकतेमुळे त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता दाट असते. पण हे कधी होणार आहे, हे जे आहे याचं एक कारण म्हणजे हे होण्याचं बेसिकली जो एक कालावधी जो असतो हा बेसिकली स्ट्रेस रिलेटेड असतो. अच्छा. असं नाही की बघा आता बऱ्याच वेळा आपण बघतो पेशंटमध्ये की त्याने 15 वर्ष तंबाखू खातो पण त्याला काही होत नाहीये, पण अचानक 20व्या वर्षी त्याला काहीतरी होतं. अच्छा. 10 वर्ष दारू पिली काही होत नाही, पण 15 वर्षी अचानक काहीतरी होतं आणि लिव्हरची लक्षणं दिसायला लागतात. मग असायटिस होतं, मग ते त्याच वेळी का होतं. मग त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याची जी लाईफस्टाईल आहे त्यावेळेचा जो त्याच्यावरचा जो ताण आहे, मानसिक ताणतणाव, ह्या सर्व गोष्टींचे जेव्हा आम्ही डिटेल्स घेतो त्यावेळेस कळतं की मानसिक काही तणाव होते आणि त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टींचा स्फोट झालेला आहे. डॉक्टर, तुम्ही सांगितलं तसं की होमिओपॅथी आधी मुळाशी काम करतं किंवा प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगवेगळे, एकच आजार असेल तरी वेगवेगळे व्यक्ती परत्वे त्या आजारांचा डोस बदलला जातो, म्हणजे त्यांच्या मेंटल हेल्थ तुम्ही खूप चेक केली जाते. तर मला विचारायचंय की जेव्हा एखाद्याला ऍडिक्शन असतं किंवा कुठली तरी हॅबिट असते, तर यावर सुद्धा मग होमिओपॅथी काम करतं का? एक्झॅक्टली. याच्यावर पण होमिओपॅथीचा खूप चांगला फायदा होतो. बेसिकली ऍडिक्शन करण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे समजून घेतलं जातं आणि मग इलाज केला जातो. बऱ्याच वेळा काय होतं की घरातले ज्यावेळी काउन्सिलिंग करतात, म्हणजे आता समजा एखादा दारू पिणारा पेशंट, मी तो विचारणारच होते की त्याला सांगितलं जातं की अरे दारू पिऊ नको, दारूचे हे साईड इफेक्ट्स आहेत किंवा लिव्हर खराब होतो, हे त्या पेशंटलाही माहिती असतं, पण तरी पण ते घेतलं जातं. मग हे जे टेम्पटेशन जे आहे हे टेम्पटेशन होमिओपॅथीने कमी होऊ शकतं. पहिली गोष्ट, तुम्ही तशा गोळ्या देता, म्हणजे त्या साबुदाण्याच्या गोळ्यातनं तशा मात्रा, त्या पद्धतीने होमिओपॅथीची औषधं दिली जातात आणि त्याने पेशंटला खूप चांगला फायदा होतो. म्हणजे माझ्याकडे एक केस होती की ज्याच्यामध्ये पेशंटला असायटिस होता, म्हणजे लिव्हर अल्कोहोलिक लिव्हर डिसीज होता आणि अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमुळे त्याचा जो लिव्हर होता तो बऱ्यापैकी खराब झालेला. डॉक्टरांनी सांगितलं की हा जास्त वेळ जगणार नाही. असायटिस झालेला होता, पेशंट एकदम बारीक झालेला, वजन कमी झालेला, त्याला काही खाल्लेलं पचत नव्हतं. मग त्या केसमध्ये होमिओपॅथीने तो आता पूर्णपणे बरा झालेला आहे, त्याची दारूही पूर्णपणे बंद आहे, त्याच्यानंतर त्याने कोणत्याही प्रकारचं व्यसनही केलेलं नाही आणि आज तो अतिशय चांगलं जीवन जगतोय. असं आहे. ही मला वाटतं माझ्यासाठी आणि प्रेक्षक मित्रांसाठी सुद्धा खूपच धक्कादायक आणि मिरॅकल असेल हे, मला तर वाटतं की, कारण बेसिकली बऱ्याच वेळा होमिओपॅथीला अंडर रेटेड केलं जातं. म्हणजे असं वाटतं की अरे याने काय होणार आहे, पण हे असं नाहीये. म्हणजे होमिओपॅथी जर आपण नियमांचं जर पालन करून जर केलं तर होमिओपॅथीने पेशंट पूर्णतः बरा होऊ शकतो. मित्रांनो, तुमच्या घरातील कोणीतरी असं ऍडिक्शन मध्ये अडकलं असेल किंवा कोणती तरी वाईट हॅबिट असेल,
तर होमिओपॅथी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला काही हरकत नाहीये, हे मी आता तुम्हाला ठामपणे सांगू शकते. एक्झॅक्टली. पण बऱ्याच वेळा काय होतं की पेशंट स्वतःहून रेडी नसतात. काही वेळेस असं होतं की काही नशापाणी करणारी जी लोक आहेत ते स्वतःहून रेडी नसतात, पण त्यांच्या हो, घरातले नसतातच. वैतागलेले असतात आणि ते सांगतात की त्यांना काहीतरी औषधं द्या किंवा त्यांना काहीतरी गुपचूप औषधं द्या. तर तशा औषधांचा फायदा होत नाही. कारण इथे आपल्याला पेशंटला समजून घ्यावं लागतं. पेशंट नेमकं ते व्यसन का करतोय, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे, त्याच्यामध्ये काही मानसिक तणाव आहेत का, किंवा ती त्याची जीवनशैली आहे किंवा ती त्याची जगण्याची पद्धत आहे. ह्या सर्व ज्यावेळी गोष्टी आपण समजून घेतो आणि ज्यावेळी औषध देतो तर त्या औषधाचा परिणाम अतिशय जबरदस्त असतो. पण जे आपण लपून छपून ज्यावेळी औषध देण्याचा प्रयत्न करतो तर त्या औषधांचा विशेष परिणाम होत नाही आणि त्याने त्याला बरं वाटत नाही.